तो आपण नाश्त्याला आपण केला. कोण बाकी अजून? मध्ये मतलब हा रस्ता सोडा. कैसे मालूम पड़ेगा? आज मराठी सगळे मराठी मराठी समजतो ना? मराठी समजतात ना? मराठी समजतं. येता कोण आहे? साईबाब कटोळ बस इकडे. पीछे पीछे थोड़ा शिफ्ट हो जाए. ये बस. हां काय करतात हे काय? ये साइड फेस. अच्छा करू शकतो. चालू करा. आपण अष्टविनायकाच्या जागा करून बघा. यात्रेत सिद्धटेक मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. अष्टविनायकाच्या पूर्ण अष्टविनायकामध्ये हे सिद्धटेक जे मंदिर आहे सगळ्यात महत्त्वाचं उजव्या सोंडी एकच मंदिर. तुम्ही म्हणा गुरुजी प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिर आहे, पण प्रभादेवीला ते स्थापन केलेलं आहे आणि हे ते ओरिजिनल म्हणजे स्वयंभू म्हणून याला अष्टविनायकात स्थान मिळालं. आणि माझं मोठं भाग्य आहे गुरुजी म्हणून या मंदिरात माझी 8वी पिढी आत्ता कार्यरत आहे. त्या आरतीच्या पूर्वी आपल्याला ह्या मंदिरासंबंधी 2 शब्द कथा म्हणजे माहिती सांगतो. त्याच्यानंतर आपण सामुदायिक आरती करू. पूर्ण आरती झाल्यानंतर माझ्या आरती केली. आरती घ्या, माझ्याकडनं आरतीचा प्रसाद घ्या. योगायोगाने 28 तारखेला विनायकी चतुर्थी आली आणि आता मंगळवार आहे माझा. तुमची जर इच्छा असेल सिद्धिविनायकाला अभिषेक करायची तर तिथे इनवलपैती भरून द्या. अभिषेक करून आपण प्रसाद पाठवतो. ह्या सगळ्या सूचना संपल्या. गणपतीची कथा आहे. ज्यावेळी पूर्ण पृथ्वीवर मधु आणि कैटभ ह्या 2 दैत्यांचं प्राबल्य म्हणजे युद्ध माजलं होतं, त्यावेळी विष्णूने या ठिकाणी टेकडीवर बसून अनुष्ठान केलं म्हणून गावाचं नाव सिद्धटेक. विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि गणपती प्रगट झाले म्हणून गणपतीचं नाव सिद्धिविनायक. अष्टविनायकात एवढी एकच मूर्ती उजव्या सोंडी. मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून बेंबीत हिरा आहे, परंतु चंद्राचं मार्जन होत असल्यामुळे ते आपणास दिसू शकत नाही. मूर्ती ज्या गाभाऱ्यात आहे ते कोणी बांधलं त्याचा इतिहास उपलब्ध नाही. आपण जिथे दर्शन घेतलं तो गाभारा अहिल्याबाई होळकरांनी बांधला. या ठिकाणी सकाळी 6 वाजता पहिली पूजा होते, दुपारी 12 वाजता महापूजा होते, संध्याकाळी 8 वाजता तिसरी पूजा होते, रात्री 9 वाजता मंदिराची शेजारती होऊन पूर्ण मंदिर बंद होतं. मग कुठल्याही परिस्थितीत सकाळी 6 वाजल्याशिवाय मंदिर उघडत नाही. अल्पाशी पूर्ण माहिती सांगून झाली. आता आपण आरतीसाठी उभे राहतो. बोला गणपती बाप्पा मोरया. दीदी एक काम कर, 4-4, 5-5 लोकांना आरती करायला म्हणजे मग सगळ्यांना छान. सगळ्यांनी मागे मागे उभे राहा असे.